सुशांतचा सलग 3 षटकार मारले तर 1001 पारितोषिक आहे आणि 50 धावा पूर्ण केल्या तर 5000चं बक्षीस असणार आहे. एक प्रोत्साहन म्हणून खेळाडूंनी अजून एनर्जी वाढावी. पाहूया पुढील चेंडू, संकेतचा पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू बॅटच्या टप्प्यात आलेला नाही. गलीमध्ये दरम्यान चोटी धाव घेतलेली आणि वाढती धावसंख्या झालेली. मला वाटतं 13 4 चेंडू झालेले आहेत आणि वाढती धावसंख्या झालेली आहे 13. सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली सुशांतच्या बॅटमधून. दोन झणझणीत आणि खणखणीत कडक उन्हामध्ये कडक असे षटकार ठोकले. सुरुवातीचा षटकार स्ट्रेट ड्राइव्ह मारला, दुसरा ऑन साइडला आणि पुन्हा एकदा तिसरा षटकार मारण्याचा प्रयत्न केला परंतु चतुर गोलंदाज संकेतनी जबरदस्त असं कंट्रोल केलं आणि अशा तऱ्हेने वाढती धावसंख्या झाली आहे. मला वाटतं 13 आणि जबरदस्त सुरुवात झालेली आहे. पाहूया संकेतचा पुढील चेंडू. नवीन फलंदाज आलेला आहे कौस्तुभ. जोरदार फटका मारलेला. पाहूया काय होतंय आणि चौकार जाण्याची शक्यता आणि चौकार. डेपे यांचं आगमन झालेलं आहे. विभाग कॉलेजचे ते सर्व आहेत. माझे मित्र विवेक डेपे यांचं स्वागत. आणि अशा तऱ्हेने सर्व जाती धर्मातील खेळाडूंना एकत्र घेऊन जी एकता नाव दिलेलं आहे ते एकताच्या नावाला खरोखर साजेस अशी स्पर्धा आहे. सर्व समाजातील आपण धर्मातील लोक मुलं एकत्र येतात आणि त्यांचं भविष्य फार उज्ज्वल आहे. पाहूया पुन्हा एकदा पुढील चेंडू गणेशचा. गणेश काय करतोय आणि पुन्हा एकदा रिवर्स फटका मारण्याचा प्रयत्न आणि झेलबाद होण्याची शक्यता आणि झेलबाद झालेला आहे. झेलबाद. शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध अंपायरचं सुद्धा कौतुक करायला पाहिजे कारण त्यांना सर्वात जास्त मेहनत घ्यावी लागते. तीक्ष्ण नजर ठेवून कडक उन्हामध्ये उभं राहून सर्व ताण भूक हरवून म्हणजे जे जबाबदारीने काम करतात त्या पंचांचं मला वाटतं 3 पंच आहेत. त्या तिन्ही पंचांचं खरोखर कौतुक करायला पाहिजे. कुठलाही वादविवाद न होता आणि कुठलाही गालबोट न लागता अचूक निर्णय देणं ही त्यांची जबाबदारी असते आणि ते जबाबदारी ती फार योग्यतेने पार करत आहेत. आणि नवीन खेळाडू आलेले आहे सत्यम. पाहूया काय होते. बाद झाला तो सुशांत बाद झालेला. पाहूया नवीन आलेला आहे सौरभ आणि पुढील चेंडू गणेशचा. गणेश काय करतोय. पहिल्याच चेंडूवरती मला वाटतं त्यांनी दुसऱ्या चेंडूवरती विकेट घेतलेला आहे आणि पुढील चेंडू गणेशचा आणि काय होतंय हलकासा लेग साइडला मारलेला चेंडू दरम्यान चोटी धाव घेतलेला आहे आणि वाढती धावसंख्या आता झालेली आहे ती 22. मला वाटतं दुसरं षटक सुरू आहे. चांगला रनअप आहे. जवळजवळ 10चा लेग बाय आहे का पंचांनी इशारा लेग बाय केलेला आहे.
सॉरी. आणि अशा तऱ्हेने वाढती धावसंख्या झालेली 22. दुसरे षटक सुरू आहे. जर 50 धावा वैयक्तिक केला तर 5,000चं पारितोषिक आहे. सलग 3 षटकार मारले तर 1,001चं आणि सलग 3 विकेट घेतला तर 1,001चं पारितोषिक आहे. पाहूया काय होते. सामना सुरू आणि जोरदार फटका मारलेला आहे. पाहूया हवेत चेंडू आहे. षटकार जातोय की झेल जातोय आणि झेल सुटलेला आहे. गचाल क्षेत्ररक्षण अतिशय खराब आणि दरम्यान मला वाटतं धावचीत झालेलं आहे. धावबाद झालेला आहे. गणेश मला वाटतं महाराष्ट्र पोलीस मध्ये नियुक्ती झालेली आहे. म्हणजे याचा खूप आनंद वाटतो की क्रिकेटमध्ये करिअर होईल न होईल. आम्ही सुद्धा खेळलेलो आहे हा क्रिकेट. ह्याच्यामध्ये आम्ही शिक्षण सगळं काम धंदा सोडून क्रिकेट खेळायचो. तर आताची पिढी थोडीशी हुशार आहे, जबाबदार आहे. याचा एक आनंद वाटतो की MBA झालेली मुलं आहेत, कोण डॉक्टर आहे, डिप्लोमा डिग्री झालेली मुलं याच्यामध्ये युवा तरुण खेळतात. फार फार आनंद वाटतो आणि हे सर्व सांभाळून घेतात त्याचाच आनंद वाटतो. आणि जो कोण गोलंदाज आहे गणेश, तो नुकताच महाराष्ट्र पोलीसमध्ये भरती झालेला आहे. तर अशा खेळाडूंचं खरोखर डबल कौतुक करायला पाहिजे. आनंद वाटतो की सरकारी नोकरी मिळणं फार कठीण झालेलं आहे. आताचा कॉम्पिटिशनचा काळ आलेला आहे आणि ह्या कॉम्पिटिशन कालमध्ये सरकारी नोकरी मिळणं हेच फार कौतुक आहे. आणि हे सर्व सांभाळून तुम्ही खेळता याचाच आनंद. आणि EGPL 2026 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. अतिशय भव्य दिव्य असं आयोजन नियोजन आहे. याच्यामध्ये मला वाटतं भरपूर सगळ्यांचा सहयोग आहे. लीड जरी शैलेशजी पाखोडे यांनी घेतलं असलं, पुढाकार त्यांनी घेतला असला तरी त्यांच्या मागे बरेचसे हात आहेत. मला वाटतं नरसिंह मोरे, आमचे इथे जाधव सर आणि बरेचसे असे सर्वांची नावं मला घेता येत नाही, पण कॉमेंट्री बॉक्समध्ये जेवढे बसलेले आहेत. आणि सामना सुरू आहे. रिव्हर्स फटका मारण्याच्या बाद झालेला आहे. त्रिफालचीच झालेलं आहे बाद. टीमवर्क आहे. शैलेशजी पाखोडे यांनी पुढाकार घेऊन कॅप्टन म्हणजे अध्यक्षपद घेऊन जी भव्य दिव्यता आयोजन नियोजन जे केलेलं आहे त्याचं कौतुक करायला पाहिजे. आणि सर्व खेळाडूंनी जो खेळाडू वृत्ती दाखवलेली आहे, भव्य दिव्यता दाखवलेली आहे, जी जिद्द आणि चिकाटी दाखवलेली आहे, त्याला सलाम ठोकायला पाहिजे. फार चांगला असा खेळ तुम्ही करताय. पाहूया. आणि सामना आता सुरूच आहे. दुसरं षटक सुरू आहे. मला वाटतं 2 गडी गेलेले आहेत. धावसंख्या झालेली आहेत ते मला वाटतं 22 22 ना 23 झालेले आहेत. पाहूया. आणि मला वाटतं चौकार जाण्याची शक्यता आणि चौकार गेलेला आहे. चौकार. महासंग्राम मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सुरवसे दहिवली कोण यांच्यामध्ये हा सामना सुरू आहे. आणि दहिवली कोण संघ हा बॅटिंग करत आहे. निर्धारित 2 षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारलेली आहे. जवळजवळ मला वाटतं 27 धावा झालेल्या आहेत. चांगलं रनअप घेतलेलं आहे आणि सुरुवात फार जबरदस्त झालेली आहे. 2 गडी गमावलेले आहेत. चांगली अशी सुरुवात केली होती सुशांतनी. खणखणीत अशी झणझणीत 2 षटकार ठोकले होते आणि 3 ठोकले होते का? 3 विकेट गेलेले आहेत. सॉरी, 3 विकेट गेलेले आहेत. आणि मला वाटतं दुसरं षटक संपलेलं आहे. आणि आता पुन्हा एकदा पाहूया. दहली कोण बॅटिंग करत आहे आणि सुरव मला वाटतं गोलंदाजी करत आहे. आणि तिसरं षटक वैयक्तिक घेऊन येत आहे. संकेत वैयक्तिक दुसरा आणि संघातील तिसरं षटक संकेत घेऊन येत आहे. हा सामना 5 षटकांचा असेल. पाहूया संकेतचा पुढील चेंडू आणि जोरदार फटका मारलेला. षटकार जाण्याची शक्यता. पाहूया काय होतंय. आणि षटकार जबरदस्त जबरदस्त.
आणि वाढती धावसंख्या झालेली आहे मला वाटतं 39. जबरदस्त, कौतुक करावं तेवढं कमी कौस्तुभचं. मला वाटतं आधी सुद्धा षटकार ठोकला होता, दुसरा निर्धाव चेंडू गेला आणि तिसरा चेंडूवरती पुन्हा एकदा जबरदस्त ऑन साईडला मारलेला, भिरकावलेला स्टेडियमच्या बाहेर. आणि वाढती धावसंख्या झालेली आहे 39. तिसरं षटक सुरू आहे, जबरदस्त धावा उभारलेल्या आहेत त्या मला वाटतं धवली कोणच्या संघातील खेळाडूने. आणि पुन्हा एकदा संकेतचा पुढील चेंडू रनअप घेतलेला आहे, पंचांना पार केलेला आणि पुन्हा जोरदार फटका मारलेला ऑन साईडला गेलेला. आणि काय होतंय बघूया. आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावचीत होण्याची शक्यता परंतु नाही. आणि चोटी एक धाव पूर्ण केलेली आहे आणि वाढती धावसंख्या झालेली आहे 40. तिसरा षटक सुरू आहे, तिसऱ्या षटकातील मला वाटतं 4 चेंडू झालेले आहेत आणि वाढती धावसंख्या झालेली आहे 40. जबरदस्त आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते कौस्तुभकडून. आणि नवीन फलंदाज आलेला आहे राकेश. पाहूयात धवली कोण संघाकडून राकेश. चांगली अशी धावसंख्या उभारलेली आहे. तिसरं षटक सुरू आहे आणि निर्धारित मला वाटतं 50-60 पर्यंत धावा जाऊ शकतात आताचा रनअप नुसार. संकेतचा पुढील चेंडू रनअप घेतलेला, पंचांना पार केलेला आहे आणि जबरदस्त, अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली ती संकेतने. बॅट्समनला तो चेंडू समजला नाही, निर्धाव चेंडू, धावसंख्या कायम 40. तिसरं षटक सुरू आहे, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मला वाटतं. 5 चेंडू झालेले आहेत. संकेत जबाबदार आणि हुशार असा खेळाडू, वैयक्तिक दुसरं आणि संघातील तिसरं षटक घेऊन आलेला संकेत. चांगला असा त्यांनी आताचा गोल चेंडू टाकला होता. संकेतचा पुढील चेंडू रनअप घेतलेला आहे, चांगला रनअप, पंचांना पार केलेला आणि जबरदस्त पुन्हा एकदा पंचांनी वाईट घोषित केलेला आहे, कारण मला वाटतं हायटेड चेंडू होता, उजव्या इष्टीपासून थोडासा बाहेरही होता. अतिशय जबरदस्त लाजवाब अशी आपल्याला अंपायरिंग पाहायला मिळते पंचांकडून. खरोखर कौतुक करायला पाहिजे. कडक उन्हामध्ये खेळाडूंपेक्षा त्यांची फार मोठी मेहनत असते आणि जबाबदारी असते आणि त्यांच्यामुळे हे सामने होत असतात. पाहूया संकेतचा पुढील चेंडू, शेवटचा चेंडू आणि काय होतंय. पुन्हा एकदा जोरदार फटका मारलेला आहे, षटकार जाण्याची शक्यता आणि षटकार. जबरदस्त जबरदस्त. जबरदस्त नजाकत
याच्यामध्ये ताकदपेक्षा तुमची अक्कल हुशारी फार महत्वाची असतं. एक नजाकत त्यांनी दाखवली, तीक्ष्ण नजर, बॅट आणि बॉलचा चांगला असा संपर्क झाला. बॅटच्या मध्य टप्प्यावरती येऊन चेंडू सीमारेषेच्या पार गेलेला आणि जबरदस्त फलंदाजी कौस्तुभ करून 9 चेंडूमध्ये 24 धावा केलेल्या आहेत आतापर्यंत वैयक्तिक कौस्तुभने. जबरदस्त खेळाडू कौस्तुभ. पाहूया काय करतो ईशान. पुन्हा एकदा जोरदार फटका मारलेला आहे, षटकार जाण्याची शक्यता आणि झेलबाद झालेला आहे. जबरदस्त झेलबाद. पण त्याचं नशीब जर चांगलं असेल तर त्याला सायकल मिळणार आहे. आणि ह्याचं कौतुक शैलेशजी पाखोडे यांच्याकडे जातं की त्यांनी एक वेगळी संकल्पना अंमलात आणली की लकी ड्रॉ ठेवलेले आहे. सर्व खेळाडूंच्या चिठ्ठ्या उडवल्या जातील आणि त्यातून जो भाग्यवान खेळाडू असेल त्याला सुद्धा सायकल मिळेल. तर कधी कधी असं असतं दुसऱ्याच्या नशिबावरती एखाद्याचं नशीब फलफलतं आणि शैलेश पाखोडे यांचं कौतुक करायला पाहिजे की एखाद्या खेळाडूचं नशीब याच्यातून फलफलणार आहे. की बक्षीस मिळालेली वस्तू एक वेगळं असते, त्याची किंमत लाखो करोडोच्या बाहेर असते. आता जी किंमतच नसते आणि अशी सायकल, स्वप्नातील सायकल कुणाला मिळणार आहे ते आपण पाहूया अंतिम क्षणामध्ये. आणि दुसरा खेळाडू आलेला आहे नवीन, सतीश आलेला आहे. पाहूया सतीश जबाबदार खेळाडू आहे, हुशार आहे आणि चांगली अशी ईशान गोलंदाजी करत आहे. आणि थोडंसं कडक उन्हामध्ये थोडंसं दमायला सुद्धा होतं, एनर्जी सुद्धा कमी होते पण कौतुक करायला पाहिजे. एवढ्या कडक उन्हामध्ये सुद्धा तुम्ही खेळता, ही फार तुमचे कौतुक करायला पाहिजे. कडक ऊन आहे, अतिशय गरमीचा सीझन आहे, 1:15चा टायमिंग झालेला आहे. आणि पाहूया ईशानचा पुढील चेंडू. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या टप्प्यात आलेला नाही. दरम्यान एकदा पूर्ण केलेली आहे आणि 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 एकच धावावरती समाधान मानावं लागलं. आणि वाढती धावसंख्या झालेली आहे ती, मला वाटतं वाढती धावसंख्या झालेली आहे 54 झालेली आहे. जबरदस्त. मला वाटतं 4थं षटक सुरू आहे. हा सामना 5 षटकांचा असेल. जेवढे सामने आतापर्यंत झाले ते 5 षटकांचे. चांगलं असं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे EGPL, ज्यांनी कोणी ही संघटना स्थापन केली त्यांचं कौतुक करायला पाहिजे. आणि पुन्हा एकदा ईशानचा पुढील चेंडू, रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न आणि झेलबाद होण्याची शक्यता. पंचांकडे दाद मागितलेले आहे, पंचांनी बाद घोषित केलेलं नाही का? नाही का? दाद मागितलेले. पाहूया काय होते. मला वाटतं चेंडू बॅटची कट घेतलेली नाही, रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न केला तो सतीशने आणि चांगला असा निर्णय दिलेला आहे अंपायरने. कौतुक करायला पाहिजे, विचारपूर्वक असे निर्णय. तेवढी टेक्नॉलॉजी नाही, बऱ्यापैकी आता टेक्नॉलॉजी आलेली आहे. युट्यूब लाईव्ह मुळे आपल्याला रिव्ह्यू घेऊ शकतो. पण पाहूया ईशानचा पुढील चेंडू, हलकासा कट मारलेला आहे, गलीमध्ये चौकार जाण्याची शक्यता आणि चौकार गेलेला आहे. कौतुक करायला पाहिजे, सुंदर असे. आणि वाढती धावसंख्या झालेली आहे आता मला वाटतं 58. संघातील 5वं षटक घेऊन येत आलं प्रतीक. पाहूया, धावांचा डोंगर उभारलेला आहे, परंतु प्रतीक आपली जबाबदारी काय करते बघूया. आणि सुंदर चेंडू, सुंदर चेंडू आणि धावात होण्याची शक्यता, थोडस मिसअंडरस्टँडिंग आहे आणि धाव होण्याची शक्यता. बघूया काय होतंय. आणि थ्रोबाईज मध्ये मला वाटतं त्यांनी धाव झाली का? नाही ना, नाही झाली. थोडस मिसअंडरस्टँड, कंप्लीट झाली ना, धाव कंप्लीट झालेली आणि वाढती धावसंख्या झालेली मला वाटतं 59. धाव कंप्लीट झाली. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग आहे. शेवटची ओव्हर आहे, प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे, प्रत्येक चेंडूवरती धाव घेणं महत्वाचं आहे. ह्या हेतूने
नॉन स्ट्राईकचा खेळाडू धावत गेला, परंतु स्ट्राईकच्या खेळाडूने रिस्पॉन्स दिला नव्हता, परंतु गचाल क्षेत्ररक्षण झालं आणि त्यातून त्यांनी अवांतर अशी एक धाव पूर्ण केलेली आहे. पाहूया काय होतंय. सतीशचा पुढील चेंडू, प्रतीकचा पुढील चेंडू पंचांना पार केलं आणि जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात पंचांकडे दाद मागितलेले, पंचांनी निर्धाव चेंडू घोषित केले. सुंदर गोलंदाजी आपल्याला प्रतीक कडून पाहायला मिळाले. जबरदस्त गुगली चेंडू होता, फलंदाजाला समजलं नाही. डेड घेतला, वाईट घेतलं का? अच्छा अच्छा, सॉरी हा. आणि पाहूया काय होते. आक्रमक असं क्षेत्ररक्षण तयार केलेलं आहे, सजवलेलं आहे. चांगलं असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. आताचे खेळाडू फार हुशार आणि तांत्रिकदृष्ट्या फार सक्षम आहेत. कारण क्रिकेटची मॅच पाहता, IPL किंवा आपले जे भारतीय संघ आपण जे पाहत असतो, फेअर डेअर बोलतात ना. अच्छा, सुंदर टेक्नॉलॉजी आहे. पाहूया काय होते. पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रतीकचा आणि पुन्हा एकदा बॅटकट झालेलं आहे, बाद झालेलं आहे. आणि अशा तऱ्हेने मला वाटतं धावसंख्या काय आहे भाई, धावसंख्या झालेली आहे ती 59. मला वाटतं खेळाडूंनी चांगला प्रतिसाद दिलेले, कुठलाही वादविवाद न करता आणि चांगलं असं निर्णय आहेत. मला वाटतं मॅच रेफरी इकडे बसलेले आहेत आमच्या कॉमेंट्री बसमध्ये. जाधव सर आहेत, विवेक डेपे सर आहेत आणि अध्यक्ष मला वाटतं प्रत्येक क्षण निक्षण हा क्रिकेटचा लक्ष ठेवून आहेत शैलेशजी पाखोडे. प्रत्येक क्षण म्हणजे 24 तास या खेळामध्ये लक्ष ठेवून आहेत. त्या आयोजन नियोजनमध्ये आहेत. कालपासून ते मला वाटतं इथे आहेत, सकाळपासून दिवस रात्री काल प्लॅनिंग केलं असेल आजचं काय. आणि चांगलं असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रतीक जबरदस्त आपली गोलंदाजी करत आहे. प्रतीकचा पुढील चेंडू पाहूया काय होतंय. जोरदार फटका मारलेला, पाहूया काय होते. षटकार जातोय का? आणि षटकार गेलेला आहे, जबरदस्त, अतिशय उंच. शकतो 2 चेंडू शिल्लक आहेत. काय होते बघूया. प्रतीकचा पुढील चेंडू आणि जबरदस्त चेंडू. पंचांकडे पुन्हा दाद मागितलेली आहे त्यांनी, परंतु चेंडू सुंदर होता आणि निर्धाव चेंडू गेलेले. कौतुक करायला पाहिजे प्रतीकचं. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि किती धाव होते बघूया शेवटच्या चेंडूमध्ये. चौकार जातोय की षटकार जातोय की निर्धाव, सगळ्यांच्या नजरा या इनिंग मधला शेवटचा चेंडू दहिवली कोण याच्यासाठी. प्रतीक जोरदार फटका मारलेला आहे, षटकार जाण्याची शक्यता आणि षटकार गेलेला आहे, जबरदस्त. दहिली कोण यांनी निर्धारित 5 षटकामध्ये 72 धावा पटकावलेले आहेत. 72 धावा पटका. लवकरात लवकर पुढील क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. मला वाटतं आमचे परममित्र आणि विवा कॉलेजचे सर्व आणि क्रिकेट प्रेमी विवेकजी ढेपे, डीजे दादा, विवेकजी ढेपे, डॉक्टर विवेक ढेपे यांचा सन्मान
ढेपे सरांचा सत्कार विवेक जाधव सर करतील. विवा कॉलेजचे सर्व आणि क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांची स्वतःची सुद्धा क्रिकेट मॅच खेळत असतील असे धडाडीचे कार्यकर्ते, युवा खेळाडू म्हणा, उद्योजक म्हणा, शैक्षणिक क्षेत्रात एक चांगलं असं त्यांचं विवा कॉलेज म्हणून शैक्षणिक क्षेत्रातील एक चांगलं नाव आहे माणगाव तालुक्यात. माणगाव तालुक्यात नव्हे तर पूर्ण रायगड जिल्ह्यात असं एक चांगलं नाव आहे. असे डॉक्टर विवेक ढेपे यांचा सन्मान विवेक जाधव सर करणार आहेत आणि सोबत शैलेशजी पाखुर्डे कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत आहेत. आणि चांगलं असं आयोजन नियोजन सुरू आहे. कॅमेरेमॅन युट्यूबचा कॅमेरा आहे तो जरा जो आपला टॉक बॉक्स आहे म्हणतो टॉचचा बॉस जो बॉक्स आहे तिकडे जरा युट्यूब लाईव्ह वाल्याने कॅमेरा फिरवायचा आहे. आणि अशा तऱ्हेने डॉक्टर विवेक ढेपे सरांचा सन्मान विवेक जाधव सर आणि शैलेशजी पाखोडे यांच्या हस्ते आपण करत आहोत. अतिशय भव्य दिव्य आणि शिस्तबद्ध असे आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान जो सुरव आणि दहिलीकोण यांच्यामध्ये हा सामना सुरू आहे EGPL 2026. आणि मला वाटतं खेळाडू मैदानात उतरलेले आहेत. शकता आणि मला वाटतं सुरव संघाचे खेळाडू मैदानात उतरलेले आहेत. काल भैरव सुरव संघाचे सलामीचे आघाडीचे धडाडीचे खेळाडू मैदानात उतरलेले आहेत. फार जबरदस्त अशी मॅच पाहायला मिळत आहे. आतापर्यंत हायेस्ट स्कोर आहे. आतापर्यंत जेवढे सामने झाले कालपासून त्यामध्ये सर्वाधिक जो स्कोर झालेला आहे हायेस्ट तो हाच आहे 72चा. तो स्कोर चेस करतेत का सुरव संघाचे खेळाडू पाहणार आहोत. काल भैरव सुरव संघाचे खेळाडू मैदानात उतरलेले आहेत. कालपासून जेवढे मॅचेस झाले त्यामध्ये सर्वात जास्त या धावा झालेल्या आहेत. EGPL 2026 मध्ये सर्वांचं कौतुक करायला पाहिजे. केवळ मॅनेजमेंट नव्हे तर खेळाडू छोटे मोठे जे सहभाग देत असतात त्या सर्वांचं कौतुक करायला पाहिजे. DJ दादा आहेत, साऊंडवाले मंडपवाले आहेत. ग्राउंडची जी रचना आहे स्ट्रक्चर आहे ते पण फार सुंदर केलेले आणि मॅच सुरू होत आहे. लवकरच पाहूया काय होतंय 5 षटकामध्ये. आणि नवीन जो सलामीचा फलंदाज आहे यश आणि संकेत आणि सखाराम गोलंदाजी करत आहे का रविराज पाहूया काय होतंय. आणि उंच मारलेला चेंडू आहे पाहूया झेल होतोय का. आणि झेल सुटलेला हवेत चेंडू होता. कोणीच खेळाडू नव्हता. 3 खेळाडू जवळजवळ गेले होते आणि दरम्यान मला वाटतं 2 धावा पूर्ण केलेले. चांगली अशी सुरुवात केलेली आहे मला वाटतं यशनी. जबरदस्त खेळाडू यश आणि संकेत. स्ट्राईकला यश, नॉन स्ट्राईकला संकेत आणि गोलंदाजी करीत आहे रविराज दहुली कोणकडून. रविराज पाहूया काय होतंय. आई मारकजी असे या संघाचे नाव आहे. दहुली कोण पाहूया रविराज यांचा पुढील चेंडू आणि काय होतंय. आणि जबरदस्त फटका मारलेला चौकार जाण्याची शक्यता आणि चौकार गेलेला आहे. ऑन स्ट्राईकला मारलेला फटका सुंदर फटका चौकार गेलेला आहे. वाढती धावसंख्या झालेली आहे. 2 चेंडूमध्ये 6 धावा झालेल्या आहेत. सुंदर फटका मारलेला ड्राईव्ह मारलेला फटका. ऑफ ड्राईव्ह मारला होता आणि ऑफ ड्राईव्ह वरती त्यांनी चौकार पटकावलेले आहेत. चांगली अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते यशकडून. पुन्हा रविराजचा पुढील चेंडू आणि पंचांकडे दाद मागितली. पंचांनी वाईट घोषित केला. वाढती धावसंख्या झालेली आहे म्हणून 7 झालेली आहे. 2 चेंडू आणि 7 धावा झालेल्या आहेत. कारण आक्रमक फलंदाजी करण्याची गरज परंतु तांत्रिकदृष्ट्या चांगली अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते यशकडून. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्या. हवेत चेंडू होता. तिथे कोणतेही खेळाडू नसल्यामुळे चेंडू झेल सुटलेला आहे. त्यानंतर चांगला असा ऑफ ड्राईव्ह. पुढील चेंडू रविराजचा पुन्हा एकदा यशला काय होतंय. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या टप्प्यात आलेला नाही. धावसंख्या कायम. 3 चेंडू आणि 7 धावा झालेले आहेत. 3 चेंडू 7 धावा. निर्धारित 5 षटकामध्ये
73 धावा पूर्ण करायचे आहेत. आतापर्यंत जेवढे सामने झाले त्यामध्ये सर्वाधिक या धावा आहेत 72 ज्या दहिवली कोण संघाने पटकावलेले आहेत. काय होते बघूया. रविराज जबरदस्त असा गोलंदाज आहे, चांगला असं रनअप घेतलेलं आहे, चांगली अशी गोलंदाजी त्याकडून पाहायला मिळते. तशीच चांगली अशी फलंदाजी यशकडून पाहूया. रविराजनी रनअप घेतलेले आहे, पंचांना पार केले आणि आणि जबरदस्त पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी आपल्याला रविराजकडून पाहायला मिळाली. 2 सलग निर्धाव चेंडू टाकलेला आहे, चांगलं कंट्रोल मध्ये त्यांनी ठेवलेलं आहे यशला. आणि नॉन स्ट्राईकला येतो संकेत. पाहूया काय होतंय. यशकडे जबाबदारी आहे, चांगला असा फलंदाज आहे यश. या आधी चौकात ठोकलेला आहे आणि त्याची क्षमता आणि त्याची योग्यता त्यांनी सिद्ध केलेली आहे. रविराजनी रनअप घेतलेले आहे, पंचांना पार केलेले आहे आणि जोरदार फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न आणि बादची अपील केली आणि बाद झालेला आहे. बाद झालेले यश. पहिला धक्का मिळालेला आहे सुरवला. असा झेल घेतला. संत अशी सुरुवात आहे, कारण आक्रमक चौकार षटकाराची गरज आहे सुरव संघाला, कालभैरव सुरव संघाला. परंतु अजूनही खेळ बाकी आहे, बराचसा खेळ बाकी आहे. सुरुवात झालेली आहे, काही होऊ शकतो, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाऊ शकतो. सुरुवात झालेली आहे, सुरुवात थोडीशी स्लो झालेली आहे, परंतु अजून मैदान बाकी आहे. बघूया काय होतंय. आणि नवीन खेळाडू आलेला आहे तो प्रसाद. यशची जागा सांभाळण्यासाठी नवीन खेळाडू आले प्रसाद. मला वाटतं चेंडू झालेले आहेत 5 झालेला आहे, शेवटचा चेंडू. रविराजचं कौतुक करायला पाहिजे. चौकार मारल्यानंतर रविराजनी सुद्धा गेअर बदलले आणि चांगलं असं धावांवरती कंट्रोल ठेवलं त्याने. रविराजचा पुढील चेंडू चांगला असं रनअप घेतलेला आहे, पंचानं पार केले आणि काय होते बघूया. जोरदार फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या कायम 7. एक गडी गमावलेला आहे सुरव संघाने. पहिलं षटक संपलेलं आहे आणि आता निर्धारित 4 षटकामध्ये मला वाटतं 65 ती जवळजवळ 64 धावाची आवश्यकता आहे. काही होते बघूया. काही होऊ शकतो. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, जगामध्ये सर्वात लोकप्रिय असा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत ह्या क्रिकेटची सस्पेन्सता गोडवा आहे, जे आकर्षण आहे म्हणा, उत्सुकता म्हणा, म्हणून जगामध्ये सर्वात लोकप्रिय असा खेळ क्रिकेट पाहिला जातो. आणि आपल्याला आनंद वाटतो याच्यामध्ये. क्रिकेटचे दैवत सचिन तेंडुलकर, भारतरत्न ज्याला दिलं गेलं, क्रिकेटमध्ये घटनेमध्ये बदल करावा लागला या खेळामध्ये, कारण भारतरत्न हा क्रिकेटच्या खेळांमध्ये हा पुरस्कारच नव्हता. पण सचिन तेंडुलकरने 20 वर्ष अशी योगदान दिलं ह्या क्रिकेटला की शेवटी घटना बदलावं लागली आणि सचिन तेंडुलकरला क्रिकेटचं देव नव्हे तर भारतरत्न मानण्यात आलं आणि तो पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात आला. आणि आपल्याला अभिमान वाटतो की आपल्या भारतातला खेळाडू असा हा सन्मानपूर्वक पुरस्कार पटकावला जातो. खरोखर कौतुक करायला पाहिजे. अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध असे सामने सुरू आहेत आणि चांगला असा धावसंख्या उभारलेली आहे 72. पहिलं षटक संपलेलं आहे, स्लो सुरुवात झालेली आहे आणि आता खरी गिअर बदलायची गरज आहे, कारण या 2 ओव्हर फार महत्त्वाचे आहेत, निर्णायक ठरणार आहेत. चौकार आणि षटकाराची आवश्यकता आहे. आणि स्ट्राईकला येतो मला वाटतं संकेत, नॉन स्ट्राईकला येतो प्रसाद. पाहूया काय होतं. आणि गोलंदाज आलेला आहे तो, गोलंदाजाचं नाव रनअप घेतलेलं आहे, पंचानं पार केलेलं आहे. आणि काय होतंय बापरे. आणि मला वाटतं लेग बाईच्या स्वरूपात चौकार गेलेला आहे, कारण तो प्रयत्न केला मला वाटतं खेळाडूने आणि त्यामध्ये विकेट किपर सुद्धा थोडासा चकित झाला. आणि दरम्यान बॅटकटच्या स्वरूपात 4 धावा गेलेले आहेत विकेट किपरच्या मागे आणि वाढती धावसंख्या झालेली आहे 11. दुसऱ्या षटकातील मला वाटतं पहिला चेंडू. आता पाहूया काय होते पुढील चेंडू. हलकासा ऑन साईडला मारलेला फटका, दरम्यान एक धाव पूर्ण केलेले, चांगलं क्षेत्ररक्षण आणि वाढती धावसंख्या झालेली मला वाटतं 12 झालेले आहेत. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. चांगलं असं आपल्याला फलंदाजी पाहायला मिळालं. नुसतं चौकार षटकार नाही तर एकेरी दुहेरी धाव घेऊन सुद्धा आपण सामना फिरू शकतो. कारण ह्या दुसरी आणि तिसरी जे षटक आहे ते निर्णायक ठरणार आहे.
दुसरे षटक घेऊन येत आहे तो कौस्तुभ. पाहूया कौस्तुभचा तिसरा चेंडू रनअप घेतलेला 55 पार केलेला आहे आणि जोरदार फटका मारलेला. पाहूया ऑन साइडला चौकार जाण्याची शक्यता आणि चौकार गेलेला आहे. जबरदस्त धावसंख्या झालेली आहे 16. आताच्या मॅनेजमेंटचं कौतुक करायला पाहिजे. खेळाडूंसाठी भरघोस बक्षीस दिलेले आहे, पण जे काही लकी ड्रॉ ठेवलेले आहे तो प्रेक्षकांसाठी सोडू नये. म्हणजे त्यांचाही आपण विचार केलेला आहे, यासाठी यांचं कौतुक करायला पाहिजे. त्यांची कल्पकता, हुशारी आणि जे आयोजन नियोजन आहे याचं कौतुक. आणि कौस्तुभने मला वाटतं रनअप घेतलेले 55 पार केलेले आणि आणि जबरदस्त चेंडू, जबरदस्त. आणि दरम्यान मला वाटतं एकदा पूर्ण केलेले बाईच्या स्वरूपात, एकदा पूर्ण केले, बॅटकट केलेले का, बॅटकट गेलेले. पंचाने इशारा दिलेला बॅटकट. वाढती धावसंख्या झालेली आहे 17 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक सुरू आहे. चांगली अशी गोलंदाजी आपल्याला कौस्तुभ करून पाहायला मिळते. त्याच्या आधीच्या चेंडूवरती त्यांनी चौकाट ठोकला होता आणि 72 धावा पूर्ण करायच्या. 17 धावा झालेल्या आहेत. दुसरे षटक सुरू आहे. अजूनही काही सांगू शकत नाही. पुढील षटक आपल्याला सांगू शकतो कोण जिंकेल कोण हारेल. आणि कौस्तुभने रनअप घेतलेला, चांगला रनअप 55 पार केले आणि रिवर्स फटका मारण्याचे प्रयत्न मला वाटतं एकदा पूर्ण केलेले, दुसरी धाव नाही. आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहिजे. 22च्या स्वरूपात पंचाने 22 घोषित केलेले आणि 22च्या स्वरूपात एक धाव पूर्ण केलेले. वाढती धावसंख्या झालेली 18. तिसरा षटक सुरू आहे. पाहूया काय होतंय. सध्या सामना 50-50 आहे. अजूनही काही सांगू शकत नाही, पण चांगली अशी सुरुवात केलेली आहे सुरवणी. त्यांना 72 धावा पूर्ण करायचे आहेत आणि दरम्यान 18 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक सुरू आहे. कौस्तुभचं कौतुक करायला पाहिजे. चांगलं रनअप घेतलेले, 55 पार केलेले आणि कट मला वाटतं पंचांकडे दाद मागितलेली आहे, परंतु नाही, फेटाळलेले आणि षटक संपलेलं आहे. दुसऱ्या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 18. सुरव वर्सेस दहलीकोण यांच्यामध्ये हा सामना सुरू आहे. आई मरकाजी आणि कालभैरव सुरव यांच्यामध्ये हा सामना सुरू आहे. आणि मला वाटतं दुसरं षटक संपलेलं आहे आणि निर्धारित मला वाटतं आता 4 षटकामध्ये 24 चेंडूमध्ये 18 चेंडूमध्ये 18 चेंडूमध्ये किती धावांची आवश्यकता आहे कॅल्क्युलेशन चालू आहे. माझ्या बाजूला स्कोर बोर्डला आहेत ते ऑलराऊंडर आहेत. मग असे कॉमेंट्री करत होते. आता स्कोर बोर्ड मॅनेजमेंटमध्ये आहे. सगळी भूमिका जबाबदारीने पार पडत आहे. सर्वांचं टीम वर्क आहे. 18 चेंडूमध्ये 54 धावांची आवश्यकता आहे. 18 धावांमध्ये 15 ची आवश्यकता आहे, म्हणजे 54. चांगलं असं आव्हान उभा केलेलं आहे ते मला वाटतं दहिवली कोणच्या संघाने. चांगली घातक जबरदस्त त्यांची फलंदाजी होती. चौकार षटकारा आता सुद्धा हे षटक फार महत्वाचं आहे. हे तिसरं आणि चौथं षटक आपल्याला ठरवेल. हे मिडलचं षटक आहे तिसरं, हे फार महत्वाचा निर्णायक ठरणार आहे. नवीन गोलंदाज आलेला आहे तो कोण, रविराज, सलामीचा रविराज जबरदस्त असा गोलंदाज आहे. पहिलं षटक फार जबाबदारीने आणि सुंदर आकर्षक असं टाकलं होतं. 18 बॉल 54. पाहूया काय होतंय. स्कोर झाले 18. गडी गेलेले आहेत ते मला वाटतं किती विकेट गेलेले आहेत, एकच विकेट गेलेले आहे. त्यांच्या 72 झाले होत्या, 73 जिंकायचे आहेत. हा मग अजून एक मला वाटतं वाढेल धावा. 72 झाले होत्या, 73 जिंकले ना. 55 केलं, सॉरी थोडस कॅल्क्युलेशन चुकलं, पण मला वाटतं 72 धावा झालेल्या आहेत 73 जिंकण्यासाठी. म्हणजे 54 नव्हे तर 18 चेंडू मध्ये मला वाटतं 55 धावा पाहिजे, 55. आणि रविराज जबरदस्त असा उंच हार्ड हिटर आणि जबरदस्त असा गोलंदाज आहे. पहिली गोलंदाजी पहिला षटक त्याने फार सुंदर आणि लाजवाब टाकला. आणि दुसरं वैयक्तिक दुसरा आणि संघातील तिसरे षटक घेऊन आला रविराज. आणि तेवढा तोडीस तोड देणार आहे प्रसाद. आणि पाहूया काय होतंय, जोरदार फटका मारलेला ऑन साईडला, पाहूया काय होतंय. आणि सुंदर क्षेत्ररक्षण दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं दुसरी धावसंख्या पूर्ण केलेली आहे. चांगलं तटवलेला चेंडू ऑन साईडला मला वाटतं, नाही सॉरी ऑफ साईडला मारला होता. आणि लॉंगनला असलेल्या खेळाडूने चांगलं असं क्षेत्ररक्षण केलं. चौकार होता परंतु पायाने तो चेंडू अडवला. आणि या कडक उन्हामध्ये सुद्धा क्षेत्ररक्षण करणं फार जिगरीचं आणि जबाबदारीचं असतं आणि ती जबाबदारी फार सुंदर दिशा पार पाडली. रविराज चांगली अशी गोलंदाजी करतो, उंच असा डिप्पाड असा खेळाडू, चांगलं रनअप घेतलेलं आहे, 55 पार केलेलं आणि
जोरदार फटका मारलेला आहे, षटकार जाण्याची शक्यता. बघूया काय होतंय. आणि मला वाटतं षटकार गेलेला आहे. जबरदस्त स्टेडियमचे रस्त्याच्या बाहेर मारलेला जबरदस्त उंच आणि लाजवाब डोळ्याचं पारणं फेटेल असं उंच आणि खणखणीत जबरदस्त लाजवाब असा षटकार ठोकला तो संकेतने. सलामीचा आलेला खेळाडू संकेत. पाहूया आपल्या सुरव संघासाठी काय करते ते. वाढती धावसंख्या झाली मला वाटतं 26 झालेली आहे. 26 जबरदस्त संकेतने मारलेला षटकार. पुढील चेंडू रविराजचा. पाहूया संकेत काय होतंय ते. पुन्हा ऑन साईडला मारलेला चौकार जाण्याची शक्यता. आणि बघूया काय होतंय. आणि चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान एकदा पूर्ण केलेली दुसऱ्या जिंकण्याचे प्रयत्न आणि दुसरी धावसंख्या पूर्ण केलेली आहे. सुंदर ऑफ साईडला मारलेला चेंडू जबरदस्त. आणि त्या दोन चेंडूमध्ये 2 धावा पटकावलेले आहेत ते संकेतने. वाढती धावसंख्या झालेली आहे 28. चांगला असं गेअर बदल येत आता संकेतनी. रविराज चांगली गोलंदाजी करतोय तेवढा चांगला असा मारा करतोय तो संकेत. रविराजचा पुढील चेंडू संकेतला काय होतंय बघूया. आणि आणि पंचांकडे दाद मागितलेले वाईट साठी. आणि पंचांनी वाईट घोषित केलेले आहे का. लेग साईड पासून उजव्या लेग साईड पासून टाकलेला चेंडू पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. आणि जबरदस्त चांगला असा निर्णय पंचांचा. चांगलं हुशार असे पंच उभे आहेत. विचारपूर्वक निर्णय दिलेला आहे. आणि खरोखर लेफ्ट साईड पासून टाकलेला चेंडू हा नेहमी वाईटच घोषित केला तो. मला वाटतं बॅट जी आपटली गेली त्याचा आवाज आला. आणि पंचांकडे दाद मागितलेले आहे. सर्व खेळाडू एकत्र आले आणि रिव्ह्यू मागतील. DRS घेतलेलं आहे. बघूया सर्व खेळाडू चर्चा करत आहेत. अंदाज आता काय होतोय तो थर्ड अंपायरकडे हा निर्णय गेलेला आहे. आणि कौतुक करायला पाहिजे कारण जी टेक्नॉलॉजी आहे आमच्या काळात नव्हती ती टेक्नॉलॉजी यूट्यूब मला सक्सेस झालेलं आहे. यूट्यूबने याचं कौतुक करायला पाहिजे. आणि जे यूट्यूब ऑपरेटर आहेत जे मॅनेजमेंट टीम आहे त्यांचं कौतुक थर्ड अंपायरचं कौतुक करायला पाहिजे. अतिशय चांगला योग्य असा निर्णय देतील कारण एक निर्णय मॅच फिरवू शकते. वाईट वाईट निर्णय दिलेले आहे. आमचे मॅच रेफरी मॅनेजमेंट टीमने वाईट घोषित केलेलं आहे. आणि खरोखर यूट्यूब लाईव्ह ज्याने हे टेक्नॉलॉजी आणलेली आहे त्याचे जे सर्व आहेत आणि मॅनेजमेंट टीमचं कौतुक करायला पाहिजे कारण एका चुकीच्या निर्णयामुळे मॅच फिरू शकते. आणि हा योग्य निर्णय होता पंचांचा. मी आधीच म्हटलं होतं कारण जबाबदार पंच आहेत. अतिशय उच्चार आणि तीक्ष्ण नजर ठेवून आहेत. आणि त्यांचा निर्णयच योग्य ठरलेला आहे. आणि याचं कौतुक करायला पाहिजे पंचांचं कौतुक करायला पाहिजे. आणि अशा तऱ्हेने वाईट बॉल गेलेले आणि वाढती धावसंख्या झालेलं मला वाटतं 29 झालेले. पाहूया रविराजचा पुढील चेंडू पंचांना पार केलेले आहे. आणि जोरदार फटका मारलेला आहे. चेंडू हवेत आहे. पाहूया झेल होतोय का. आणि झेल सुटलेला आहे. झेल सुटलेल्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धावसंख्या पूर्ण केलेली आहे. हा झेल सुटलेला कदाचित संकेतचा घातक ठरू शकतो. पण खेळाडूचं कौतुक करायला पाहिजे कारण ऊन आहे कडक ऊन आहे. चेंडू खूप उंच होता हवेत होता. आणि ह्या उन्हामध्ये झेल घेणं वाटतं तेवढं सोपं नाही परंतु प्रयत्न खूप चांगला होता. कौतुक करायला पाहिजे. तो सीमारेषेवरती होता. चेंडू हवेत होता आणि झेल घेण्याचा प्रयत्न केला. कडक उन्हामध्ये हवेत थोडासा हलकासा हलकासा वारा आहे. त्या वाऱ्यामध्ये चेंडू थोडी दिशा बदलतो. पाहूया काय होतंय. रविराजचा पुढील चेंडू पुन्हा एकदा संकेतला जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत झेल बाद होण्याची शक्यता. झेल सुटलेला आहे. दरम्यान एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु परत पाठवला आणि दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. मला वाटतं थ्रोबाईच्या स्वरूपात. आणि जबरदस्त आपल्याला जशी फलंदाजी पाहायला मिळते तशी चांगली आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सगळेजण जिद्दीनं आणि चिकाटीने खेळते त्याचा एक आनंद वाटतो. खेळाडू दमलेले आहेत कारण फार कडक ऊन आहे. 1:30 पावणे 2चं टायमिंग आहे. 12 नंतर जे ऊन आहे ना ते खूप कडक असतो. आणि तुमची जी एनर्जी आहे तुमचा जो जिद्द आहे तुमची जी चिकाटी आहे त्याला कौतुक करायला पाहिजे कारण एवढं कडक उन्हात खेळणं वाटतं तेवढं सोपं नाही. पण तुम्ही खेळताय हेच तुमचं कौतुक आहे. सर्व खेळाडूंचं कौतुक. आणि अशा तऱ्हेने हा सामना आता पुढे सरकत आहे. लाईनमॅन आपले जे सहकारी आहेत त्यांनी कृपया खेळाडूंना पाणी वगैरे घेऊन जायचं आहे कारण फार कडक ऊन आहे. आणि धावसंख्या फार कडक आहेत म्हणजे मोठ्या धावसंख्या उभारलेल्या 72. कालपासून जेवढे सामने झाले त्याच्यामध्ये हे 72 ही फार हायेस्ट धावसंख्या झालेली आहे. आणि जिगरीने आणि चिकाटीने संकेतचं कौतुक करायला पाहिजे. संकेत आणि प्रसाद त्याला साथ देते. संकेत जबरदस्त खेळाडू आहे. मॅच एक हाती फिरण्याची क्षमता आहे त्याच्याकडे. रविराजचा पुढील चेंडू पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न ऑफसाईडला एकदा पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव आणि चौकार झाल्याची शक्यता. बघूया काय होतं. चौकार गचाळ क्षेत्ररक्षण
झाली 3 षटक संपलेले आणि वाढती धावसंख्या झाली 37 ने. आता 12 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 36 धावा. हा सामना सध्या 50-50 आहे, परंतु मला वाटतं शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतो. 50-50 सामना आहे, काही होऊ शकतो. कोण जिंकेल कोण हारेल काहीच सांगू शकत नाही. 3 षटक संपलेले आहेत, धावसंख्या झालेली आहे 37. EGPL 2026 सर्व मान्यवर, सर्व मॅनेजमेंट टीम आणि सर्व खेळाडूंचे कौतुक आणि खूप खूप कौतुक करायला पाहिजे, कारण एवढी भव्य दिव्यता श्रीमंती आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळत आहे. आणि यूट्यूब लाईव्हवरती हा सामना आपल्याला पाहायला मिळते. जे कॅमेरामॅन आहेत आमचे कडक उन्हामध्ये, त्यांची जबाबदारी फार लाजवाब करत आहे, जबाबदारीने पार पडत आहेत. इकडे यूट्यूब लाईव्हची टीम नजर ती म्हणे प्रत्येक चेंडूवरती, प्रत्येक खेळाडूवरती त्यांची नजर आहे. मॅच रेफरीचं कौतुक करायला पाहिजे. माझ्या बाजूला कॉमेंट्री बॉक्स मध्ये जे बसलेले आहेत सर्व भूमिका फार जबाबदारीने पार पडत आहेत. सुंदर असं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे आताच्या सामन्यात. EGPL 2026 शैलेशजी पाकोडे अध्यक्ष, त्यांचे सहकारी जाधव सर, इतर सर्व सहकारी आणि नरसिंह मोरे आणि सोबत जेवढी मॅनेजमेंट टीम आहे यांचं कौतुक करायला पाहिजे. आणि 12 चेंडू 36 धावांची आवश्यकता. EGPL 2026 मध्ये सर्वांचं स्वागत. एकता ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित EGPL 2026 पर्व 7व. कौतुक करावं तेवढं कमी. सर्व खेळाडूंना आनंदाची बातमी आहे. येत्या रविवार दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी मला वाटतं TMC कॉलेजचे जे ग्राउंड आहे आपल्या एसटी स्टँडच्या बाजूला बामणी रोडला, त्या मैदानावरती भव्य दिव्य अशा खुल्या रायगडच्या जिल्हास्तरीय अशा स्पर्धा आपण आयोजन केलेले आहे. मला वाटतं मर्यादित अशा 16 संघ घेण्यात येणार आहेत रायगड जिल्ह्यातून. तर ही सुवर्ण संधी आहे. ज्या ज्या संघ इच्छुक आहेत त्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. वर्गच असं पारितोषिक आहे 25,000, 20,000 आणि मला वाटतं 15,000 असं पारितोषिक आहे आणि इतर पण पारितोषिक आहेत. तर त्यांनी लाभ घ्यावा. आणि चांगला सामना सुरू आहे, अटीतटीचा सामना आहे सध्या. 50-50 आहे. 12 चेंडू 36 धावा आणि तिकडे जबरदस्त गोलंदाजी आपल्याला संकेत कडून पाहायला मिळाले. त्याला साथ देत आहे तो प्रसाद आता स्ट्राईकला आहे मला वाटतं. आणि गोलंदाज आलेला आहे तो योगेश. वैयक्तिक पहिल्याने संघातील 4थं षटक, हा निर्णायक षटक. या षटकामध्ये आपल्याला समजू शकतो कोण हारेल आणि कोण जिंकेल, सामना कोणत्या बाजूने जिंकेल. योगेशचा पहिला चेंडू रनअप घेतलेल्या पंचानं पार केला आणि जबरदस्त चेंडू, स्लोअर चेंडू होता, गुगल चेंडू होता, पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. कारण थोडासा उजव्या एसटी पासून फार दूर अंतर टाकलेला चेंडू पंचांनी वाईट घोषित. चेंडू खूप सुंदर होता, परंतु चेंडूची दिशा योग्य नसल्यामुळे पंचांनी वाईट घोषित केला आणि वाढती धावसंख्या झाली मला वाटतं 38 झालेली आहे. आणि आता 12 चेंडू 35 धावांची आवश्यकता. हे षटक आपल्याला समजणार आहे की सामना कोणाच्या बाजूने झुकणार. 12 चेंडू आणि 35 धावा. 12 चेंडू 35 धावा. पाहूया पुढील चेंडू योगेशचा. पहिला चेंडू वाईट गेलेला आहे. दुसरा चेंडू घेऊन येतात योगेश. वैयक्तिक पहिला आणि संघातील 4थं षटक घेऊन योगेश. पाहूया काय होतंय दहिली कोणकडून. आणि पाहूया योगेशचा पुढील चेंडू रनअप घेतलेला, पंचांना पार केलेला आणि जोरदार फटका मारलेला आहे. षटकार जाण्याची शक्यता. बघूया काय होतंय. का झेल आणि झेलबाद झालेलं आहे. झेलबाद. ऑफ साईडला असलेला चेंडू त्यांनी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत होता आणि थोडासा हलकासा वारा असल्यामुळे चेंडूची दिशा बदलली मला वाटतं, नाही तर चेंडू सीमारेषेच्या पार सुद्धा गेला असता. पण कौतुक करायला पाहिजे, सीमारेषेवरती जो खेळाडू होता तो धावत जाऊन सीमेरेषेवरती त्यांनी जो झेल घेतलेला आहे हा फार सर्वोत्कृष्ट लाजवाब असा जबरदस्त असा झेल घेतलेला आहे त्या खेळाडूचे. मला वाटतं रवीजा खेळाडू आहे जो गोलंदाजी करत होता त्याने तो झेल घेतला. कौतुक करायला पाहिजे. उंच असा खेळाडू धावत जाऊन त्यांनी घेतलेला झेल. या कडक उन्हामध्ये हा झेल घेणं वाटतं तेवढं सोपं नाही. आणि नवीन खेळाडू आलेला आहे तो प्रसाद, मला वाटतं बाद झालेला आहे. प्रसादची जागा सांभाळण्यासाठी नवीन खेळाडू आलेला आहे, त्याचं नाव आहे नवीन खेळाडू आलेला आहे. 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक तुषार कडून. पाहूया काय होतंय. आणि जबरदस्त गलीमध्ये मारलेला फटका आणि चौकार जाण्याची शक्यता. बघूया काय होतंय आणि चौकार जातो का. आणि चौकार गेलेला आहे. वा वा, कौतुक करावं तेवढं कमी. कौतुक.
साईडला आले सीमारेषेवरती आणि झेल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू हातात आला नाही आणि अशा त्याने दरम्यान 3 धावा घेतल्या आणि वाढती धावसंख्या झाली मला वाटते 46 धावा झालेल्या आहेत. मला वाटतं हे 4थं षटक आहे. बघूया काय होतंय. 46 आता किती पाहिजे 9 बॉल 9 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. पाहूया योगेशचा पुढील चेंडू पुन्हा एकदा मला वाटतं प्रसाद याला जोरदार फटका आणि सुंदर चेंडू चौकार जातोय की काय होते बघूया आणि चौकार जाण्याची शक्यता परंतु नाही. चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान मला वाटतं 3री धाव पूर्ण केली आणि वाढती धावसंख्या झाली 49 धावा झालेली. मला वाटतं 4थं षटक सुरू आहे. अजून काय होतंय हो 4थं षटक सुरू आहे. जबरदस्त 8 चेंडू मध्ये मला वाटतं 26 धावांची आवश्यकता. 8 चेंडू नाही 24 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. जबरदस्त कडक ऊन आहे. उन्हाचा थोडासा इफेक्ट खेळाडूंवरती होतोय कारण एवढ्या उन्हामध्ये ह्युमिडिटी पॉवर थोडीशी कमी होते, परंतु तुम्ही जिद्दीने खेळताय हेच फार महत्वाचं. हा जो मधल्या सेशन मधला जो ऊन आहे तो फार कडक आहे आणि मला वाटतं थोडासा रिलॅक्सेशनसाठी पाणी घेऊन आलेले आहेत. पाहूया काय होतंय. EGPL 2026 मध्ये अतिशय गरमागरमीचं वातावरण सुरू आहे आणि कोण जिंकेल कोण हरेल काही सांगू शकत नाही. हा जो षटक आहे या षटकामध्ये आपल्याला थोडंसं समजेल की सामना कोणाच्या बाजूने झुकलेला आहे. 8 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. काही होईल. 6 चेंडूत जर 36 धावा होऊ शकतात तर 8 चेंडूमध्ये 24 धावा होणं फार अशक्य असं बोलता येणार नाही. शक्य आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत काही होऊ शकतो. हा सामना मला वाटतं शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतो कारण फार मोठी धावसंख्या उभारलेली आहे. 72 धावा उभारलेल्या आहेत. 73 धावा जिंकण्यासाठी आता मला वाटतं सुरो संघाला लागणार आहे. दहली कोणचं कौतुक करायला पाहिजे. सगळ्यात हायेस्ट अशा धावा त्यांनी उभारलेल्या आहेत 72 आणि चांगला असा लढा आपल्याला पाहायला मिळतो. लढलं तर जिंकतो आणि ही खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळत आहे. मला वाटतं संकेत आणि अनुप कडून. संकेत सलामीचा आलेला खेळाडू आणि आता अनुप आलेला आहे पुन्हा एकदा स्ट्राईकला आणि योगेशचा पुढील चेंडू मला वाटतं 5वा चेंडू आहे योगेशचा. अनुपला काय होतंय चांगला फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू बॅटच्या टप्प्यात आलेला नाही. हलकासा कट घेतला आणि दरम्यान 34 धाव पूर्ण केलेली आहे. वाढती धावसंख्या झालेली आहे 50 झालेली आहे आणि आता मला वाटतं 7 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. कौतुक करावं तेवढं कमी योगेशचं कारण योगेशनी फार चौकार आणि षटकारवरती त्यांनी नियंत्रण ठेवलं समोरच्या खेळाडूंवरती कारण जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळते संकेत आणि ह्या चेंडूमध्ये चौकार आणि षटकाराची आवश्यकता आहे. बघूया काय होते. 7 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. सगळ्यांच्या नजर आता आपल्याला संकेतकडे पाहायला मिळते. सलामीचा धडाडीचा आघाडीचा खेळाडू आणि पंजाबकडे दाद मागतली फार हुशार खेळाडू संकेत. लेग साईडला टाकलेल्या चेंडू संकेतने ते आधीच ओळखलं आणि चेंडू जाऊ दिला आणि अशा तऱ्हेने चांगलं असं एक अशी अवांतर धावा मिळाली त्याला आणि वाढती धावसंख्या झाली मला वाटतं 51 आणि आता 7 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 22 धावा 51 धावा झालेले आहेत. 4थं षटक सुरू आहे. 5 षटकाचा हा सामना आहे. EGPL 2026 मध्ये सर्वांचा पुन्हा एकदा हलकासा गारवा आहे हवेमध्ये आणि पाहूया कडक उन्हामध्ये काय होते. योगेशचा पुढील चेंडू पुन्हा एकदा काय होते. हलकासा कट मारलेला आहे आणि दरम्यान एक छोटी धाव घेतलेली आहे. चांगली अशी आपण फलंदाजी पाहायला मिळेल संकेतकडून. संकेत जबाबदार खेळाडू आहे. त्यांच्याकडे स्ट्राईक ठेवेल तेवढं चांगलं आहे. चौकार आणि षटकार ठोकण्याची क्षमता आहे संकेतकडे. सलामीचा आलेला खेळाडू आणि चांगली अशी धावा सुद्धा पूर्ण केली. 6 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 21 धावा. काय होते बघूया. EGPL 2026च्या क्रिकेटच्या महासंग्राममध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मला वाटतं सुरव आणि दहिली कोण यांच्यामध्ये हा सामना सुरू आहे. EGPL 2026 एकता ग्रामीण क्रिकेट असोसिएशन.
नियोजन केलेले आहे, साऊंडची व्यवस्था चांगली केलेली आहे, स्टेज फार भव्य दिव्य आहे आणि सर्वच बाबतीत अगदी भव्य दिव्यता आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आता हा सामना सुरू होत आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगतदार अवस्थेत जाऊ शकतो अशी आशा सर्व खेळाडूंना आणि सर्व प्रेक्षकांना दिसत आहे. मॅनेजमेंट टीमचे AGPLचे सर्व कमिटी मेंबर यांनी कॉमेंट्री बॉक्सकडे जमायचं आहे. हा सामना संपला की लंच ब्रेक असणार आहे. पाहूया काय होतंय. नवीन गोलंदाज आलेला आहे तो गोलंदाज पाहूया काय होते. संकेत तयार आहे, सज्ज आहे आणि हलकासा कट मारलेला ऑन साईडला एकदा पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहूया काय होतंय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु गचाल असा थ्रो टाकलेला आहे. चुकीचा थ्रो टाकल्यामुळे थोडंसं कंट्रोल गेला थ्रोवरती आणि दरम्यान 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि 5 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 19 धावा, चौकार आणि षटकाराची आता आवश्यकता आहे. काही होऊ शकतो सामना अजूनही 50-50 मी तो बोलतो. 5 चेंडू 30 धावा होऊ शकतात तर 5 चेंडूत 19 धावा का नाही होऊ शकत. सहजतेने चौकार आणि षटकाराची आवश्यकता आहे. इथे सामना फिरू शकतो संकेतकडून अपेक्षा आहे. पाहूया काय होतंय आणि गोलंदाज आलेला आहे तो गोलंदाज सुशांत पाहूया आणि जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू, फार जबरदस्त चेंडू टाकलेला आहे. थोडंसं ऊन पण कडक आहे, जिगरीने आणि जिद्दीने चिकाटीने खेळाडू खेळत आहे परंतु थोडंसं स्वयं सुद्धा ठेवणं फार महत्व आहे. याच्यामध्ये आपण जेवढं स्वयं ठेवू तेवढं पुढे जात असतो. आणि पाहूया शांततेमध्ये हे सामने सुरू आहेत. 4 चेंडू 19 धावा, 4 चेंडू आणि 19 धावा, चौकार आणि षटकाराची आता आवश्यकता आहे. आणि सुशांतचं कौतुक करायला पाहिजे. सुशांतने फार सुंदर असे 2 चेंडू टाकलेले आहेत. पहिला चेंडू मला वाटतं 2 धावा घेतल्या संकेतने, दुसरा चेंडू निर्धाव टाकलेला, सुशांतचा पुढील चेंडू रनअप घेतलेला, हाड उंच जोरदार फटका मारलेला आहे, चौकार जाण्याची शक्यता आणि चौकार गेलेला आहे. चौकार, वा, कौतुक करावं तेवढं कमी. चौकार जबरदस्त. सर्वांचं स्वागत. संकेतने याच्या आधी त्या चेंडूवरती जबरदस्त ताकद आणि नजाकत येता मिश्रण पाहताना एक जबरदस्त खणखणीत असा षटकार ठोकला आणि आता एक चेंडू आणि मला वाटतं 9 धावांची आवश्यकता आणि वाईट चेंडू टाकलेले आहे, वाईट. आणि अशा तऱ्हेने आता एक चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता, एक चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. चमत्कारक आता वाजवू शकतो. जर नो बॉल आणि षटकार गेला तरच हा सामना सुरोच्या बाजूने झोकू शकतो. परंतु सध्या तरी सामना हा दहली कोणकडच्या बाजूने झोकलेला आहे. दहली कोण यांचं कौतुक करायला पाहिजे. सुशांतने फार सुंदर अशी गोलंदाजी, तेवढी चांगली अशी फलंदाजी आपल्याला संकेतकडून पाहायला मिळाली. संकेतने वैयक्तिक जबरदस्त अशी धावसंख्या उभारलेली आहे. पाहूया काय होतंय. एक चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता, एक चेंडू 8 धावांची आवश्यकता. 9 चेंडू पडला आणि षटकार जर गेला तर पाहूया.
जोरदार फटका मारलेला आहे, जेल होण्याची शक्यता आणि 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 जेल सुटलेला आणि अशा तऱ्हेने दहिलीकोण हा जिंकलेला आहे. दहिलीकोणचे फार फार खूप खूप आणि अभिनंदन.